lovely kids, let's read the story The Fox and the Grapes. English moral story with Marathi meaning. कोल्हा आणि द्राक्षे. Firstly, welcome to PK's Learning, and please, for easy solutions, don't forget to subscribe the channel. Once there was a fox in the forest. एकदा एका जंगलात एक कोल्हा राहत होता. He was very hungry. त्याला खूप भूक लागली होती. He ran here and there in search of food. तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे धावला. At last he saw a vineyard. शेवटी त्याने एक द्राक्षमळा पाहिला. He entered in it. There he saw bunches of grapes. तो त्यामध्ये गेला. तिथे त्याला दिसले द्राक्षाचे घड. The grapes were very high up from the ground. द्राक्षे जमिनीपासून खूप उंच होती, उंचावर होती. The fox jumped to get them. कोल्ह्याने त्यांना मिळवण्यासाठी उडी मारली. But he could not reach them. पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. म्हणजेच त्या द्राक्षांपर्यंत तो पोहोचू शकला नाही. He jumped again and again, but failed. त्याने पुन्हा आणि पुन्हा उडी मारली, पण तो अयशस्वी झाला. He felt very sad. त्याला खूप वाईट वाटले. But he said to himself, the grapes are sour. I don't want sour grapes. I will find something better. And he went away. पण तो स्वतःलाच म्हणाला, द्राक्षे आंबट आहेत. मला नाही पाहिजेत आंबट द्राक्षे. मी यापेक्षा काही चांगले शोधेन. आणि तो तेथून निघून गेला. Moral of the story: It's easy to hate something which you cannot get because we deserve something better than that. म्हणजेच गोष्टीचे तात्पर्य असे की जे तुम्हाला अनेकदा प्रयत्न करून सहज मिळू शकत नाही, त्याचा कधी कधी तिरस्कार करणे सोपे असते, कारण आपण त्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी पात्र असतो. म्हणून कधीही निराश होऊ नये. थँक्स फॉर वॉचिंग. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.